हर हर नर्मदे। आम्ही रात्री बरगाव येथील आश्रमामध्ये मुक्कामी होतो। आज आमच्या परिक्रमेचा 75वा दिवस। आज दिनांक 31/1/2025। थंडी आहे खूप आणि आम्ही सकाळी 6 वाजता निघालोय आणि हा पूर्ण रस्ता निलगिरी झाड लावलेले रस्त्या रोडच्या दोन्ही बाजूने आणि हे कालपासून पाहतोय मी। आम्ही 8-9 किलोमीटर अंतरापासून, त्याच्यामुळे काल 3 नंतर आम्हाला रोडवर खूप छान सावली मिळाली, चालायला छान वाटलं। नर्मदे हर 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 नर्मदे, नर्मदे हर 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 नर्मदे। हे सुंदर घाटातलं दृश्य खूप छान। वरती विमान चाललंय। नर्मदे हर 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 नर्मदे, नर्मदे हर 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 नर्मदे, नर्मदे हर 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 नर्मदे। आमच्या बरोबर रात्री मध्य प्रदेशचेच लोक होते आणि त्यांचा चांगला ग्रुप होता आणि ते सगळे मोटरसायकलवर परिक्रमा करत होते। तर त्यांची आरती खूप सुरेख रात्री आणि सकाळी खूप छान ऐकायला मिळाली आणि त्याच्यात सामील सुद्धा होता आलं। खूप सुंदर आणि शांततेत, कुठं कर्कश आवाज नाही, काही नाही। तरी मी खूप उशिरा व्हिडिओ घ्यायला सुरुवात केली। सुरुवातीचे 2 आरत्या तर खूपच सुंदर झाल्या। प्रसन्न वातावरण झालं होतं। नर्मदे हर 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 नर्मदे, नर्मदे हर 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 नर्मदे। हे अनाखेडा येथील आश्रम आहे। खूप छान सेवा दिली त्यांनी आम्हाला। अगदी रोडलाच आहेत हे आणि इकडे स्कूल आहे। या ठिकाणी आम्हाला भोजन प्रसादी दिली। नर्मदे हर। आता आम्ही निघालो आहोत। ही आम्ही इथे भाजी करतोय आणि कणिक मळली आहे, चपात्या करायच्या आहेत। आता चूल पेटवली आणि महाराज आणि मी आम्ही स्वयंपाक बनवतोय। 7 वाजत आलेले असतील आता। नर्मदे हर 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 नर्मदे। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर।